मनी ललिता कालच म्हणाल ती वहिनी लई कापूस चांगला आहे म्हणे. काम आहे म्हणून तर तुलाच बोलवलं आहे. नाही तर शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी किंवा खंडवृष्टी अल्पवृष्टीने होणारं नुकसान काही नवीन नाही आहे. एकाच पावसाळ्यात शेतकऱ्याला दोन्ही गोष्टीचा एकाच वेळेस अनुभव येत असतो. सरकारने ठिकठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभे केलेले आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं होत असतं, शेतीचं नुकसान होत असतं, त्याच्यात पंचनाम्यासारखे वेळकाढूपणाचे धोरणं राबवू नये. शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा देणारी मदत द्यावी. आज सरकारचं शेतकऱ्यांना मदत द्यायचं धोरण असं आहे की तो शेतकरी जिवंत असेपर्यंत त्याला मदत मिळत नाही आणि त्याच्या वर्षश्राद्धाला तुम्ही मदत द्यायचा प्रयत्न करता. यांनी कशी शेती करायची? आम्हाला वर्षश्राद्धाला मदत नको आहे, आम्हाला जिवंत असताना मदत पाहिजे. ही जी अतिवृष्टी झाली आहे 9 तारखेनंतरची, ही जवळजवळ ढगफुटीसारखीच होती आणि यामध्ये जोपर्यंत ही ढगफुटी व्हायच्या आधी तिथली पीक परिस्थिती अतिशय चांगली होती. ॲव्हरेज रेनफॉल होता, पावसात खंड नव्हता. परंतु अतिवृष्टी ढगफुटीनंतर जी 90,000 हेक्टर, हा म्हणजे आकडा काही छोटा नाही आहे जिल्ह्याच्या मानाने आणि त्या तालुक्याच्या मानाने. 45,000 हेक्टर एकट्या उमरखेडमध्ये जे आहे हे जवळजवळ 40% जमीन आहे त्या तालुक्याची. तर ही जी बाधित झालेली आहे, हे कर्ज घेऊन तयार केलेली जमीन होती, पीक लागवड झाली होती, घरचं सोनं नाणं फ्युचरसाठी गहाण ठेवून, भविष्यासाठी गहाण ठेवून केलेली होती ही सगळी तयारी. परंतु या पुरामुळे हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आमचा एरिया आहे. तर सरकारने यांना कोणतेही पंचनामे न करता त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात पुढील तयारीसाठी अर्धरब्बी असो की पूर्ण रब्बी असो याच्यासाठी किमान 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे.